श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्यासोबत आहे. आताची जी रास आपण बघणार आहे ती मकर राशीसाठी असणार आहे. 2026 ऑगस्ट महिना मकर राशीसाठी कसा असणार आहे त्या अगोदर आपल्याला तुमची एनर्जी पूर्ण चार्ज करायची आहे, एनर्जाइज करायची आहे. तुम्हाला डोळे बंद करायचे आहेत आणि ज्या ठिकाणी बसलाय किंवा काहीही कुठेही असाल तिथे 2 मिनिटं डोळे बंद करायचे आहेत. आपली पूर्ण एनर्जी चेंज करून घ्यायची आहे, स्वतःला बॅलन्स करून घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. 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 श्री स्वामी समर्थ. ओम नमो देश. चला, आपली रास आहे मकर राशीसाठी असणार आहे. हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. एनर्जी तुम्हाला पूर्णपणे मॅच करून घ्यायची आहे, आपल्या एनर्जीशी कनेक्ट व्हायचं आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमो देश. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पूर्ण एनर्जी तुम्हाला चेंज करून घ्यायची आहे. ओम नमो देश. श्री स्वामी समर्थ. मकर राशीसाठी असणार आहे हा पूर्ण महिना जो आहे तो मकर राशीसाठी कसा राहील. ओम नमो देश. श्री स्वामी समर्थ. 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 ओम नमः शिवाय. 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 हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमो देव. जास्त कार्ड पडलेत, 5-6 आहेत, एवढे नको आपल्याला, एकच पाहिजे अजून. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओके. विश्वासघात, अप्रतिम विश्वासघात झालेला आहे तुमचा. ओके. कार्ड कुठलेले आलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. टेम्परर, 8 ऑफ सोर्स, किंग ऑफ कप्स, 8 ऑफ पेंटिकल, 10 ऑफ कप्स, 6 ऑफ सोर्स, किंग ऑफ कप्स, 2 ऑफ सोर्स, क्वीन ऑफ कप. बॉटमची एनर्जी आहे 10 ऑफ सोर्स. तर एनर्जी पूर्णपणे शेवटपर्यंत बघायचं आहे. तुम्हाला ॲडव्हान्स टिप मी देणार आहे, लास्टमध्ये तुम्हाला उपाय सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला एनर्जी शेवटपर्यंत बघायचं आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव तुम्हाला घेऊन ही एनर्जी सुरुवात करायची आहे. ओम नमो आदेश. तुमच्यामध्ये एंजल ताकद आहे. एंजल्स तुम्हाला सपोर्ट देताना दिसत आहेत. एंजल्स तुमच्यामध्ये एक रोज कधीतरी तुमच्या आयुष्यात संकट येत असेल, त्रास होत असेल, काहीही होत असेल तर एक आतून मनातून एक आवाज येतो, एक तुम्हाला धैर्य देणारी एक व्यक्ती, एक असं की एक व्यक्ती आहे जी तुम्हाला धैर्य देत आहे, आधार देत आहे. अशा काही गोष्टी ज्या आहेत ते तुमच्यासोबत घडत आहेत. ते म्हणजे एंजल आहे तुमच्यासोबत. ते तुम्हाला साथ देण्याचा प्रयत्न करत आहेत. देवाचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते तुम्हाला ऑब्झर्व करता येत नाहीये, फील करता येत नाहीये. त्या सुद्धा गोष्टी तुम्हाला जाणून व्यवस्थित घ्यायच्या आहेत की हा शुभ संकेत तुम्ही मनावर घेत नाही. हा संकेत सुद्धा तुमच्यासाठी योग्य मार्गदर्शन दाखवण्यासारखाच आहे. ते तुम्हाला घ्यायचं आहे. हे इथं सांगण्याचा थोडासा प्रयत्न आहे. आणि आजवर म्हणजे आतापर्यंत 8 ते 9 महिने किंवा वर्ष झाले, 2 वर्ष झालं खूप त्रास सहन करत आहात तुम्ही. खूप मानसिकता व्यवस्थित नाहीये. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला प्रपोज केलं तुम्हाला एका वाईट वेळेत आणून सिच्युएशन मध्ये सोडून दिलं. एक अपत्य सुद्धा असेल तुम्हाला, किंवा थर्ड पार्टी सिच्युएशन मधून तुम्ही जात असाल, किंवा तुम्ही मॅरिड लाईफमध्ये असताना देखील एखाद्या व्यक्तीशी कनेक्ट होऊन पैशासंदर्भात डील केली, पैसा त्या व्यक्तीच्या
आहारी जाऊन पैसा सुद्धा तुमचा नष्ट केला, त्या व्यक्तीसाठी पैसा तुमचा वाया घालवला, अशा काही गोष्टी इथं दिसत आहेत. त्या व्यक्तीसाठी तुम्ही इतकं सगळं करून त्या व्यक्तीने तुम्हाला वाईट वेळेत, वाईट सिच्युएशनमध्ये सोडून दिलं, तुम्हाला वाईट काळामध्ये ढकलून दिलं, तुम्हाला एकटं फील केलं. तुम्ही त्या व्यक्तीसाठी सगळ्या गोष्टी केल्या, अक्षरशः तुम्ही तुमचं फॅमिली सुद्धा सोडलेली इथं दिसत आहे, की त्या व्यक्तीसाठी तुम्ही फॅमिली सुद्धा सोडली, पण त्या व्यक्तीला त्याची कदर राहिलेली नाहीये. त्या व्यक्तीने सगळं तुम्हाला लॉस केलं, पूर्ण लॉस करून स्वतः आता एक जजमेंट घेतलेला आहे. त्या व्यक्तीला त्याचं अजिबात दुःख नाही कुठल्या गोष्टीचं, की हे माझ्या हातून का झालं आणि कशासाठी झालं, मी हे का केलं, याचं काहीच त्या व्यक्तीला दुःख नाही. कदाचित तुम्हाला एक अपत्य सुद्धा असावं, किंवा अपत्य दिसत आहे, 1 किंवा 2 अपत्य. एक अपत्य आहे हे जास्त इथं एनर्जी फील होत आहे. एक अपत्याची जास्त म्हणजे एक संतती तुम्हाला आहे, त्या मुलासोबत तुम्ही घर सोडलेलं असावं, किंवा तुमची व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली आहे. खूप सारे निगेटिव्हिटी जे प्रेमासंदर्भात थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये, अनैतिक संबंधामध्ये अडकून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यावरती ओढून घेतल्या आणि पैशा संदर्भात लॉस झाला, त्या व्यक्तीसाठी तुम्ही पैसा खर्च केला, ह्या सगळ्या गोष्टी इथे दिसत आहेत. आणि त्या गोष्टी आजवर तुमच्या पाठीमागे आहेत, आणि त्याच गोष्टीमुळे तुमच्या आयुष्याला एक कसं आहे, ग्रहण लागल्यासारखं झालेलं आहे. तुम्हाला त्रास होतो, वेदना होते, बंधन फील होते. तुमची बाजू कोण समजून घेत नाहीये का, तर प्रत्येकजण तुम्हालाच दोष देत आहे, की तूच केलं सगळं, तू जाणून बुजून सगळं केलंस, किंवा सगळी चूक तुझीच आहे. सगळी निंदा करणं, टिंगल करणं, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ट्रोल करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत होत आहेत. आणि आता अशी सिच्युएशन आहे की यातून आता मार्ग काही सापडत नाही. यातून आता मी काय करू, पुढे कसं जाऊ, पुढे कशी जाऊ, आणि मार्ग म्हणजे काहीच नाहीये. सगळं स्टक झालेली भूमिका तुमच्या आयुष्यामध्ये दिसत आहे. आणि बऱ्यापैकी तुम्ही आता परत एकदा रियुनियन करायचं असं ठरवलेलं आहे. मेहनत घेताय, कष्ट करताय, पण ते झालेल्या गोष्टीवर कधीच विरजन म्हणजे एक औषध नाहीये त्या गोष्टीला, त्या वेळेला, त्या सिच्युएशनला. इतकी वाईट गोष्टी आहे ती जखम इतकी भयानक आहे तुमच्यासाठी. तुमच्या आयुष्यात सगळ्यात मोठी जखम आहे ती, तुमच्या हृदयावर कोरलेली ती जखम आहे. ती कधीच तुमच्या आयुष्यातून निघून जाणार नाही. कितीही कष्ट करू दे, कितीही तुमची संपत्ती येऊ दे, कितीही चांगल्या आयुष्यात तुमच्या घटना घडू देत, पण ती जी जखम आहे, त्या वेळ आहे, ती सिच्युएशन आहे, ती तुमच्या आयुष्यातून कधीच रिमूव्ह होणार नाहीये. ही तर सिच्युएशन तुमची सांगत आहे की तुमच्या आयुष्यातली ती सगळ्यात मोठी आणि सगळ्यात घातक वेळ जी आहे तीच होती. आणि ही निगेटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात घडली, याचं तुम्हाला खूप वाईट वाटतं. ही घडायला नको होतं. ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या आयुष्यात घडून गेल्या, याचं सुद्धा तुम्हाला तुमच्या मनात खंत आहे. इथून पुढे आता काय करायचं याचं सुद्धा वाईट वाटते. आणि हे स्वप्न होतं, तुमचं ड्रीम होतं. कुठेतरी खूप मनापासून हे बॅलन्स करून तुम्हाला हा नवीन अध्याय म्हणजे नवीन एक सुरुवात करायची होती त्या व्यक्तीसोबत, त्या वेळेसोबत, पण ते झालं नाही, सक्सेस झालं नाही. त्याचा सुद्धा तुम्हाला खूप त्रास होतो आहे या गोष्टीचा. ते स्वप्न होतं, ड्रीम होतं. तुम्ही त्या वेळेसाठी, त्या व्यक्तीसाठी, त्या सिच्युएशनसाठी आयुष्याचं सगळं उद्ध्वस्त करून सगळं संपवलं त्या वेळेसाठी, तरी सुद्धा तुम्ही सिच्युएशन तुमची शून्यावर आली. ह्या गोष्टीचं तुम्हाला खरंच वाईट वाटत आहे. आता यानंतर करायचं काय, ह्या महिन्यात पण हीच वेळ तुमची सिच्युएशन अशीच राहणार आहे. पण याच्यावरती उपाय काय करायचा आणि याच्यावरती काय आहे पर्याय, हे सुद्धा आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. ही वेळ तुमच्या आयुष्यातून जाईल हे थोडं, कारण ही वेळ इतकी वाईट आहे, कधीच तुमच्या आयुष्यातला हा डाग जो आहे तो कधीच पुसला जाणार नाहीये. कितीही तुमच्याकडे संपत्ती येऊ दे, चांगलं होऊ दे, वाईट होऊ दे, काहीही झालं तरी ही वेळ जी तुमच्या आयुष्यातून निघून गेली, ते डाग जो आहे तो तुमच्या अगदी परमेश्वरापर्यंत, तुम्हाला परमेश्वर जरी समोर उभा राहिला आशीर्वाद देण्यासाठी, तर तेव्हा सुद्धा तुम्ही. तर आता दिव्य मेसेज तुमच्यासाठी काय असणार आहे या गोष्टीसाठी, ह्या वेळेसाठी. श्री स्वामी समर्थ. ह्या वेळेसाठी तुमच्यासाठी मेसेज काय आहे, ही वेळ तुमच्या आयुष्यातून निघून जाईल का, काय दिव्य मेसेज आहे तुमच्यासाठी हे आपण बघूया. आपकी पुरानी मनोकामना जल्द ही पूर्ण होने वाली है. तुमच्या आयुष्यातली जी मनोकामना आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत, हे दुरुस्त होणे तर अशक्य आहे. तुमच्या आयुष्यात ही वेळ तर परत येऊ शकणार नाहीये, पण त्यावरती काहीतरी देवानं नियोजन केलेलं आहे जे तुमच्या आयुष्यात परत येताना दिसतंय, हे तर नक्की आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला छोटासा उपाय देखील दिलेला आहे की वटवृक्ष, एखादं झाड
एखादं झाड जे मंदिरासमोर असेल, जे सावली देऊ शकेल, असं एखादं झाड तुम्हाला, आंब्याचं झाड, फळाचं झाड लावायचं आहे तुम्हाला. फळ, चिंचेचं झाड, पेरूचं झाड, असं तुम्हाला चिक्कूचं झाड असं तुम्हाला लावायचं आहे, जे की ते तुम्हाला सावली देईल. म्हणजे सावली देईल. त्यात ते सुद्धा पुण्याचं काम आहे. त्यातून सुद्धा तुम्हाला एक चांगली ऊर्जा भेटेल, चांगला आशीर्वाद भेटेल. हे एक चांगलं काम तुम्हाला करायचं आहे. अजून नवनाथ महाराजांच्याकडून तुम्हाला काय मेसेज आहे? नवनाथ महाराजांच्याकडून तुम्हाला काय मेसेज आहे हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. नवनाथ महाराजांच्याकडून तुम्हाला काय मेसेज आहे? ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. नवनाथ महाराजांच्याकडून तुम्हाला काय मेसेज आहे? ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. नवनाथ महाराजांच्याकडून काय तुम्हाला मेसेज आहे? हे बघा, झालेलं झालं ते तर सोडून द्यायचं आहे तुम्हाला. महाराजांच्याकडून तुम्हाला, बाबांच्याकडून जो मेसेज आहे तुम्हाला, बडे बाबांच्याकडून मेसेज जो आहे तो तुम्हाला हाच आहे की झालेलं सोडून द्यायचं आहे. येणाऱ्या काळात एक नवीन उत्सव, एक अशी ताकद तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे जी तुम्हाला गेलेल्या काळापेक्षा जास्त. आता महाराजांचा मेसेज तुमच्यासाठी हाच आहे की तुम्हाला पास्ट मधल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तर भेटतील हे नाही सांगू शकत, पण त्याच्यापेक्षा चांगलं तुमच्या आयुष्यात आणून देतील हे नक्कीच. आणि संयम ठेवायचा आहे आणि आळस सोडून काम करायचं आहे. झालेल्या गोष्टीवर विचार करत बसायचं नाहीये. जे झालं ते झालं, त्यावरती विचार करायचा नाही. जे काही आहे आता म्हणजे सुरुवात आहे त्यावरती जोमानं तुम्हाला कष्ट करायला सांगितलेलं आहे. नवनाथ महाराजांचा मेसेज आहे तुमच्यासाठी. आता ज्या गुरूंची तुम्ही सेवा करताय, कोणतेही गुरु असतील, त्या गुरूंचा तुम्हाला मेसेज काय आहे? चिंता मत करो, विश्वास बनाए रखो. चिंता करायची नाहीये, विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला जशा हव्या तशाच घडतील. नो प्रॉब्लेम. श्री स्वामी समर्थांचं नाव घ्यायचं आहे, नवनाथ महाराजांचं नाव घ्यायचं आहे. 4-4 नंबर जर तुम्हाला दिसत असेल, 4-4 नंबरचा संकेत तुम्हाला सतत येत असेल, तर नक्कीच तुमची ही विश आहे ती कंप्लीट होताना दिसत आहे. ह्या किंवा ह्या महिन्यामध्ये तुम्हाला 4-4 नंबर जर दिसत असेल तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होताना दिसत आहे. एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि मेडिटेशन करायचं आहे. खूप सारे दररोज मेडिटेशन करायचं आहे तुम्हाला. नवनाथ महाराजांचं, श्री स्वामी समर्थ महाराजांचं जास्तीत जास्त तुम्हाला या महिन्यामध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र जप सारखं करायचं आहे, सतत करायचं आहे. हा महिना खूप पवित्र आहे. होता होईल तुम्हाला नंदीला घास म्हणजे घालायचा आहे. नंदीची सेवा तुम्हाला करायचं आहे. खूप जणांना अवेलेबल नसतं, कारण खूप जण सिटीमध्ये राहायला असतात. खेडेगावात राहायला असणाऱ्या प्रत्येकानं नंदीची ही सेवा करायची आहे. या महिन्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपली नंदीला शेअर करायची आहे, जेणेकरून महादेवांचा अतिप्रिय आणि महादेवांना अतिप्रिय नंदी आहे. आणि नंदी हा खूप आज्ञाधारी आहे. नंदीला त्यांनी आपल्या मुलासमान मानलेलं आहे. ते त्यांचं वाहन जरी असलं तरी सुद्धा ते त्यांचा प्रत्येक शब्द ऐकत होते. तुम्हाला नंदीला आपली प्रत्येक गोष्ट सांगायची आहे, आवर्जून सांगायची आहे. आणि नंदीची सेवा तुम्हाला करायची आहे या महिन्यामध्ये होता होईल तेवढी. आणि त्याचं रिझल्ट आहे ते तुम्हाला बघायला मिळेलच. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू